श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर कालसर्पदोष असेल आणि त्यावरती उपाय जर सापडत नसेल तर हा उपाय जरूर करा. अमावस्याच्या दिवशी तुम्हाला 3 नारळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर 1 किलो साधे कोळसे घ्यायचे आहे आणि त्या एखाद्या पाण्याच्या एखादा झरा असेल किंवा एखादी नदी असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि सगळ्यात आधी तुम्हाला एक एक करून एक एक नारळ तुम्हाला पाण्यात सोडायचं आहे अमावस्याच्या दिवशी. त्यानंतर सर्व कोळसे पाण्यात एकदम टाकायचे आहे आणि घरी परत यायचे आहे. असं 3 अमावस्या जर केलं तर म्हणजे घरातल्या सगळ्यांनी तुम्ही 3 अमावस्या जर केलं आणि महामृत्युंजय मंत्राचा जर जप केला तर नक्कीच तुमची कालसर्पातून मुक्तता होत असते. त्यानंतर जर पितृदोष असेल तर पितृदोषासाठी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी 1.25 मीटर पांढरे कापड आणायचे आहे. पांढरे कापड म्हणजेच वस्त्र ते एखाद्या पाटावरती अंथरायचे आहे आणि कापडाच्या एका कोपऱ्यात 5 रुपये व थोडेसे तांदूळ बांधायचे. हातात नारळ घ्यायचा आणि तुमच्या पितरांचे स्मरण करून त्याच कपड्यात ते बांधायचं आहे. नंतर बांधलेल्या वस्तूंसह पांढरे कापड घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवायचे आहे. नंतर पांढऱ्या रंगाची मिठाई आणायची आणि ती लहान मुलांना किंवा गरिबांना खाऊ घालायची आहे. त्यानंतर रोज जेवणा अगोदर थोडेसे अन्न काढून तुमच्या पितरांसाठी ठेवायचे आहे किंवा कावळ्याला खाऊ घालायचे आहे. त्यानंतर जेवणानंतर गाईला खाऊ घालायचे. नंतर आईवडिलांना रोज नमस्कार करायचा. जर असं केल्याने तर तुमचा पितृदोष तसेच कालसर्पदोष निवारण होत असतं.